तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज रिपब्लिक डे आहे, त्यासाठी आपण एक ऑफर ठेवला आहे. एक ग्लासवर एक झेंडा फ्री देणार आहोत आपण. आणि हो, आज मी थोडा लेट व्लॉग चालू करत आहे. अर्धे ग्लास चालले गेले, अर्धे उरलेले आहे. ते कस्टमर एवढे होते ना का व्लॉग चालू करायला म्हणजे वेळच नाही भेटला. तर बघू शकता आपला सेटअप आजच्या, तुम्हाला दाखवतो मी पूर्ण थांबतो. हे बघू शकता आपला सेटअप आजचा. तर इथे ग्लास पूर्ण म्हणजे खूप ग्लास आणले होते आज मी, 50-80 आणले होते. ते चालले गेले. आपला सेटअप केला आहे मस्त. आणि हे बघू शकता, बाय 1 ग्लास गेट 1 इंडियन फ्लॅग फ्री. तर हा ऑफर ठेवला आहे. तर आता थोडेसे ग्लास उरलेले आहे, तर ते आपण पाहून आता कधी जाते काय जाते. तर थोडा वेळ थांबून चला मी दाखवतो कधी किती वेळात जाते काय जाते. तर मित्रांनो, मोठेवाले ग्लास सगळे चालले गेले. आता फक्त आपले लहानवाले ग्लास राहिले आहे, तेही म्हणजे 7च उरलेले आहे. आणि झेंडे पण आपण देतच आहोत, तुम्ही व्हिडिओमध्ये बघूनच घ्याल. आणि आपण नाही का केडं फ्रेश जाऊ जसं तुम्हाला सांगितलं. आणि मोठ्यावाल्या ग्लासचा रिस्पॉन्स थोडा चांगला भेटतं, कस्टमरला आवडत आहे. ते खूप मोठी गोष्ट होती का कस्टमरला मोठावाला ग्लास आवडत आहे. तर बघू शकता लहानच राहिले, आता तेही आपण नाही का पटापट आपण हे करून टाकू. चला हे विकून देतो आणि मग मी तुम्हाला दाखवतो पूर्ण सेटअप झालं आमचा. तर मित्रांनो, सगळे संपले, आता एकच उरलाय. हा आम्ही आता टेस्ट करणार आहोत याला, म्हणजे स्वतःच आपणच खाऊन पाहून कसं आहे काय म्हणून. चला. तर मित्रांनो, आपण नका चाललो होतो आदासा मंदिर आपल्या सोमेश भाऊ आणि सुयोग भाऊ सोबत. तर आता निघलो, 1 वाजलाय. आता किती वाजता पोहोचून पाहून तिथे तसा 1.5 का 2 तास लागते वाटते पोहोचासाठी. तर चला जातो. आणि आता आम्ही सोमेश भाऊच्या गाडीवर बसतो. आपली गाडी काही घेतली नाही, आपली इलेक्ट्रिक गाडी आहे. मधात कधी बंद होईल काय माहित नाही राहत म्हणून. तर चला जातो आदासा मंदिरच्या, तुम्हाला दाखवतो. चला. आपण पेट्रोल पंपवर आलो. इथे आरबीआयचा नाही काय LIC चौक. तर तिथे एवढा मस्त म्हणजे डेकोरेट केलाय, बघू शकता तुम्ही. आणि एक अजून चांगली मस्त आणि कुर्ता उर्ता घालून पेट्रोल देता आपल्याला, किती मस्त ना. तर चला पेट्रोल भरून घेतो. खूप मस्त सजवलाय, बघू शकता तुम्ही. आणि हे बाहेर काही छपरी लोक, आपले जवान असलीमध्ये हे करते नाही, छपरीगिरीसाठी असे झेंडा पूर्ण आले पाहिजे. तर मित्रांनो, आपण पोहोचून गेलो आदासा मंदिर. यांचा काय मेकअप वेकअप चालू आहे दोघांच्या. उसके बाल. तर बघू शकता मंदिर पोहोचून गेलो आपण. आता आपण दर्शन करून घेऊन पटापटा गणपती बाप्पाच्या. आणि दुसऱ्यांदा आलो मी, एकदा खूप लहान होतो तेव्हा आलो होतो आणि आता आलो. तर चला हनुमानजीच्या मंदिरात आलो आपण दर्शन करायला. मग आपण गणपतीच्या मंदिरात जाऊ, श्री महारुद्र हनुमान मंदिर. आपण चप्पल काढून घेऊ आणि मग करून आपण आपल्या हनुमानजीचं दर्शन बघू शकतो. तर आपण मंदिराच्या परिसरात आलो, हनुमानजीचं दर्शन केलं. आता आपण चाललो मंदिरात. आणि इथे एवढी भीड आहे, बापरे बाप. रिपब्लिक डे आहे म्हणून किती भीड आहे बघू शकता तुम्ही. तर चला जातो. म्हणजे एवढी भीड आहे ना का सांगू. दर्शन किती वेळात होते का होते माहित नाही आता, कारण की भीडच खूप आहे इथे आता. चला जातो, मग मी भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो, लाईनीत उभं राहून गेलो आपण. लाईन खूप मोठी आहे यार, का सांगू तुम्हाला. म्हणजे किती अर्धा-1 तास लागतं का माहित नाही आता. तर चला जातो. हे आपले बंदे बघू शकता, लाईन किती भयानक आहे, खूप मोठी लाईन आहे. अजून आपल्याला तिकडे जायचं आहे. आणि लाईन म्हणजे तर बापरे बापरे, तेवढा वरतून आपण आलो. आणि इकडे सुद्धा बघू शकता
एवढी म्हणजे लंब्या लाईन मधून आपण आता बाप्पाचं दर्शन करायला चाललो. हा हैदराबादहून आलेले काही माहित नाही काही नाही, बडबड करत राहते. हो ना. तर आपण पोचलो मंदिराचं, आता दर्शन करून घेतो. अंदर मोबाईल अलाव नाही म्हणून त्याच्याला दर्शन करून घेतो आणि मग दर्शन झाल्यावर मी तुम्हाला भेटतो. बघू शकता जय श्री गणेश, किती सुंदर. तर मित्रांनो दर्शन झालं, आता आपण चाललो बाहेर. पाहुणा तास आपण बाहेर का करून का नाही तर चला बाहेर जातो, मी भेटतो मग तुम्हाला. मंदिर बघू शकता किती मस्त आहे. आपण वर्किंग मंदिर किती भीड आहे. चला आता जातो, चला. कारण की बहुत भीड आहे रे बाबा, एवढी भीड म्हणजे खूपच भीड आहे, खूपच अति भीड. आता पाणी पिऊन घेतो, बहुत ताण लागली उन्हात तेव्हाचे उभा आहो आम्ही. दर्शन केलं, आता आपण आलो थोडं काही नाश्ता पाणी करायसाठी, कारण की पेटपूजा जरुरी आहे. उन्हात उभा राहून पूर्ण थकूनच गेलो आपण. चला अंदर जातो, नाश्ता की करून घेऊ आपण मस्त. आणि अन्नपूर्णामध्ये इथे बघून आता नाश्त्यासाठी का आहे का नाही आहे. तर चला जाऊन नाश्ता करून घेऊन आपण आपण इकडे आलो आता डोसाचा ऑर्डर द्यायला, कारण की डोसा बेस्ट आहे. आपले गणपती बाप्पा पितळाचे. पेमेंट नको करा रे बाबा. चला डोसा खाऊन. क्या ले रहे खाने के लिए? 3 मसाला डोसा और चाय. 3 कॉफी. चाय चाय. 10 मिनिटं थांबा लागेल म्हणते ऑर्डर दिल्यावर, तर ते थांबा. तर मित्रांनो आपण येऊन गेलो ना, आपण डोसा बोलवला जसं सांगितलं तुम्हाला. आता आपला डोसा येऊन गेलेला आहे. तर डोसा दाबू, मस्त मसाला डोसा, माउंटेन ड्यू आणि थंड थंड पाण्याची बॉटल. हे बा स्नॅप लवर. फोटो काढली. हा आपला मोठा माणूस ॲपलवाला. चला आपण हात धुवून घेऊन आणि मग मस्त पेटपूजा करून चला. तर मित्रांनो आपण डोसा आणि चहा पिऊन घेतला. चहा नाही, कॉफी पेली पाणीवाली, म्हणजे 15 रुपयाच्या हिशोबाने क्वांटिटी ठीक होती, पण पाणी पाणी होती यार, बहुत बेकार वाटली. असं वाटतं पाणीमध्ये कॉफी टाकून दिलं का आपल्याला. जाऊ दे आता काय म्हणणार आहे. पाहून घराच्या एवढं आपण एक चहा पिऊन घेऊन मस्त कडकवाली. तर चला आता आपण चाललो. कुठे चाललो रे आता? घरी. आता घरी चाललो, ठीक आहे. कारण की आज संध्याकाळचे 4:30 वाजले, आपल्याला घरी जातपर्यंत अंधार होऊन जाईल. तर चला घरी जातो. पूर्ण थकून गेलो यार, का सांगा. एवढी भीड म्हणजे लोकांना वर्षभर झोपले राहताना सणासुनाच्या दिवशी येतात न दर्शन कराल, आणि ते बी माहिती दर्शन करतात शिवाय गाडी नाही न ते चालू असते यांचं का म्हणत. तर चला आता जातो आपण. आपल्या गाडी काढून आले सगळेजण, तर चला.